हाय हॅलो नमस्ते. मी स्वाती सांडबोरा यूट्यूब चॅनलला अगदी मनापासून तुमचं स्वागत करते. तर आपण नेहमी भरली वांग्याची भाजी करतो किंवा सुक्या वांग्याची भाजी करतो, पण मी तुम्हाला आज वांग्याची अगदी झटपट अशी रेसिपी दाखवणार आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने आणि रुचकरसुद्धा दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इथे मी वांगी घेतलेली आहेत. तर आपल्याला वांगी कट करून घ्यायची आहे. मी वांग्याचे काटे काढून घेतलेले आहेत आणि आपल्याला वांग्याचे 4 खाप करायचे आहेत. तुम्ही ह्या भाजीसाठी वांग बारीक कट केलं तरी काही हरकत नाही. तर इथे मी वांग आपल्या 4 फोडींमध्ये कट करून घेतलेलं आहे. ह्या पद्धतीने जर तुम्ही रेसिपी केली तर सगळेजणच आवडीने खातील. तर इथे पाहू शकता वांगी आपली कट करून झालेली आहे. तर इथे मी एक बाउल घेतलेला आहे. बाउलमध्ये आपल्याला सगळी वांगी घालायची आहेत. बाउलमध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे थोडंसं पाण्यामध्ये, म्हणजे वांगी काळी पडणार नाही. आणि आपल्याला वांगी स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. तर एका साईडला इथे मी पॅन गरम करून घेतलेला आहे. पॅनमध्ये आपल्याला 5 ते 7 मिरच्या घालायच्या आहेत आणि लसूण घालायचं आहे. डाग पडेपर्यंत आपल्याला लसूण आणि मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत. तर इथे मी लसूण आणि मिरच्या भाजून घेते. तर पाहू शकता तुम्ही छान डाग पडलेले आहेत मिरच्यांना आणि लसूणला. तर इथे मी एका प्लेटमध्ये काढून घेते. तर आपल्याला वाटताना जिरे घ्यायचे आहेत. तर इथे मी 1 चमचाभर जिरे घेतलेले आहे. तर त्याच पॅनमध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे. तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक सबस्क्राईब करा. तर आपल्याला अगदी थोडंसंच तेल घालायचं आहे आणि तेलामध्ये आपल्याला वांगी घालायची आहेत. तर इथे मी तेलामध्ये वांगी घालते. वांगी घातल्यानंतर आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे आणि मीठ घालून वांगी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. तर इथे आपल्याला 70 ते 80% वांगी शिजवून घ्यायच्यात. त्याच्यात वांगी शिजवून जातात, कारण वांगी शिजायला फारसा वेळ लागत नाही. तर पाहूया आपण वांगी शिजली का. तर वांगी शिजल्यानंतर इथे मी दाखवते तुम्हाला आपलं वांग व्यवस्थित शिजलेलं आहे. तर इथं आपल्याला पावभाजीच्या मॅशरनी वांग मॅश करून घ्यायचं आहे. जर इथे मी व्यवस्थित वांग मॅश करून घेते. व्हिडिओला अजूनसुद्धा तुम्ही लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा आणि साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी येईल. तर वांग आपलं व्यवस्थित मॅश झालेलं आहे. तर एका प्लेटमध्ये इथे मी काढून घेते. तर त्याच पॅनमध्ये आपल्याला परत तेल घालायचं आहे. तर वांगी शिजताना आपण तेल घातलं होतं म्हणून इथं थोडंसं बेताने तेल घालायचं. तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. तेल घातल्यानंतर मोहरी घालायची आहे आणि मोहरी तेलामध्ये व्यवस्थित आपल्याला तडतडून घ्यायची आहे. मोहरी तडतडल्यानंतर आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे. कढीपत्तासुद्धा तेलामध्ये व्यवस्थित तडतडला की आपण इथे छोटे 2 कांदे मी कट करून घेतले होते. आपल्याला कांदा घालायचा आहे आणि ट्रान्सफरन होईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे. तर इथे मी कांदा ट्रान्सफरन होईपर्यंत परतून घेते. तुम्ही जर ह्या पद्धतीने वांग केलं तर न खाणारेसुद्धा वांग खातील आणि कळणारसुद्धा नाही की तुम्ही वांग्याची भाजी केली आहे म्हणून. तर कांदा आपला व्यवस्थित परतून झालेला आहे. परतल्यानंतर आपल्याला हिंग घालायचं आहे. हिंग घातल्यानंतर आपण जे मिरची, लसूण, जिरे वाटून घेतले होते आपल्याला ते ठेचा घालायचा आहे आणि रंगासाठी थोडीशी आपल्याला हळद घालायची आहे. आणि जे वांग आपण मॅश करून घेतलं होतं आपल्याला ते वांग घालायचं आहे आणि परत छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपण ही भाजी इतकी भन्नाट लागते आणि रुचकरसुद्धा तेवढीच होते. सगळेजणच आवडीने खातील. तर वांग वगैरे घातल्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं. एक लक्षात घ्यायचं, आपण वांगी शिजताना मीठ घातलं होतं, मग इथं कांद्यापुरतं आणि थोडंसं तिखट कमी होण्यासाठी मीठ घालायचं आहे. कारण आपण वांग शिजताना मीठ घातलं होतं ते वांग्यामध्ये आपलं व्यवस्थित मीठ होतं. तर आपल्याला व्यवस्थित असा मॅश करून घ्यायचा आहे. तर पाहू शकता मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने तुम्ही करून घ्या. तर आपल्या वांग्याचा ठेचा असा तयार झालेला आहे. तर एका प्लेटमध्ये इथे मी वांग्याचा ठेचा काढून घेते. अगदी रुचकर ही रेसिपी. एका चपातीच्या ऐवजी तुम्ही 2 चपात्या खातील ह्याची 100% गॅरंटी मी देते. अगदी चविष्ट असा वांग्याचा ठेचा तयार होतो. तर आपली इथे एका प्लेटमध्ये काढून झालेली आहे. वरतून अशी भरभरून कोथिंबीर पेरायची आणि खाण्यासाठी वांग्याचा ठेचा तयार आहे.